खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी व माजी मंत्री के. सी. पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत असली तालुका धडगाव गावात पारंपरिक होळीचा सोहळा हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला। जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य सुख समृद्धीसाठी होळी मातेकडे केली प्रार्थना। सातपुड्याच्या गावागावात होळी दांड मातेचे पूजन होते। मोरखी फाग मागतात। नवस पालनी केलेल्या मोरखीस कमीत कमी 5 गावांच्या होळीत सहभागी व्हावे लागते। त्यानुसार गावातील मोरखी रीतिरिवाज प्रमाणे फाग मागतात। आदिवासी समाजात श्रम समूह सहकार्य तत्वांना महत्त्व आहे। आजही मोठ्या उत्साहाने प्रथेपरंपरेनुसार संस्कृती जपणारी होळी उत्सव साजरा केला जातो। यासाठी आमंत्रणाची गरज नसून केवळ होळी मातेचे पावित्र्य जतन करावयाचे समूह मौखिक संस्कृती अबाधित ठेवायचा सण उत्सव आहे। वर्षभर होळीचे वेध सातपुडा पर्वताच्या कडिकपारीतल्या बांधवांना असतात। होळीला पूजेसाठी गावातील ग्रामस्थ हजेरी लावतात। सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या असली गावात खासदार पिता तथा माजी मंत्री के. सी. पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। आदिवासी संस्कृती आणि अस्मितेचा केंद्रबिंदू असलेल्या या सोहळ्यात ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। याप्रसंगी के. सी. पाडवी यांनी होळीच्या पवित्र अग्नीची पूजा करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांचे जीवनमान उंचवावे अशी विशेष प्रार्थना होळी मातेकडे केली। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले। सातपुडा पट्ट्यातील आदिवासी बांधवांच्या जीवनात होळीचे स्थान अनन्यसाधारण आहे। काठी गावासह संपूर्ण परिसरात सुमारे महिनाभर चालणारा हा उत्सव पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन करण्याचा महत्त्वाचा दुवा आहे। या सोहळ्यामुळे समाजातील नवीन पिढीला आपल्या मुळांची आणि लोकपरंपरेची ओळख होत असून त्यांच्यामध्ये एकतेची भावना अधिक दृढ होत आहे। खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात जिल्हाभरातील मान्यवर आणि हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। संस्कृतीचे जतन आणि समाजाची प्रगती असा दुहेरी संदेश देणारा हा उत्सव सातपुडा पट्ट्यातील आदिवासींच्या एकतेचे आणि त्यांच्या गौरवशाली वारशाचे प्रतीक ठरला। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा। बातमी व जाहिरातसाठी संपर्क 9423497275। मानतेची होळी माझ्या नावाने असलेली, परंतु मी सगळ्यांच्या वतीने इथल्या एरियाच्या वतीने सगळ्या दुनियाच्या वतीने खासदार आहे खासदारचाही आणि एकूणच खासदारचा जो मतदारसंघ आहे किंवा पूर्ण याच्यासाठी ही होळी आम्ही साजरी केली। परंतु एक माहिती म्हणून तुम्हाला सांगेन की भारत जोडो न्याय यात्रेच्या वेळेला राहुल गांधी नंदुरबारला आले होते। त्यावेळेला नेमका चंद्र 2 दिवसाचा होता आणि ती होळी पेटवण्याचा कालावधी होता। आम्ही तिथे होळी पेटवली आणि राहुल गांधींनी होळीचं जो काय ही जी आहे शेंडी आहे ती खांद्यावर जी घेतली ती वाखाणण्यासारखी आहे आणि ती होळीचं ही शेंडी आहे ती खांद्यावर जसं ठेवून इथे आमच्याकडे मेलादा जेव्हा पूजा केली जाते त्यावेळेला जे नाचतो आम्ही त्या पोजमध्ये राहुल गांधींनी ती होळी उचलली होती आणि लोकांना ती पोज खूप आवडली आणि म्हणूनच आम्ही तो फोटो आजही मागे तुम्ही पाहाल किंवा दुसरीकडे आम्ही जे जाहिरात दिली किंवा आम्ही जे पोस्टर टाकले त्याच्यात राहुल गांधींनी ती होळी उचललेले आम्ही दाखवलेलं आहे। आणि होळी राहुल गांधींच्या नावाने 5 होळी साजरी करायचं म्हणून ठरवलं आम्ही। दुसरी होळी आम्ही काठीला गेल्या वर्षी पेटवली। तिसरी होळी आता या 3 तारखेला विक्रम पाडवी जे काकडद्याचे राहणारे आमचे मेन सहकारी आहेत त्यांच्या गावाला 3 तारखेला त्यांच्या गावची होळी आहे। त्याच वेळेला आम्ही ती कदाचित सकाळी दुसऱ्या दिवशी पहाटेच पेटवली जाते, परंतु ही होळी मात्र आम्ही 9 वाजता 10 वाजता रात्रीच्या 10च्या अगोदर ती होळी पेटवणार आहोत आणि राहुल गांधींच्या नावाने ती होळी पेटवतो आणि तिथे ही राहुल गांधींच्या मानतेसाठी आम्ही करतो। त्याच वेळेला आमची एक धारणा अशी आहे की आम्ही राहुल गांधींच्या नावाने मानतेची होळी पेटवली म्हणूनच आम्ही 100पर्यंत काँग्रेसचे सीट खासदारकीला वाढले। आता आम्ही 5 वर्ष पूर्ण केले तर निश्चितपणे आम्हाला खात्री झाली की पुढचं सरकार हे राहुल गांधींचं येणार, काँग्रेसचं येणार, म्हणूनच आम्ही ती होळी 5 पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही। आणि शेवटची होळी परत आम्ही जसं आता मानतेची होळी असले पेटवली त्याच्याबरोबरच राहुल गांधीची शेवटची 5वी जी असेल ती मानतेची होळी परत आम्ही एकत्र करू आणि ती शेवटची असेल असं मी इथे जाहीर करतो तुमच्या माध्यमातून। धन्यवाद।